मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली संजय राऊतांची बोचरी टीका, तर श्रीकांत शिंदे अजून बच्चा असल्याचा टोमणा। सांगलीचा उमेदवार बदलणार नाही, संजय राऊतांकडून स्पष्टीकरण। सांगलीच्या तिढ्यावर उपाय निघाल्याचाही दावा। महाविकास आघाडीची आज मुंबईत पुन्हा बैठक। भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघांचा तिढा सुटणार का याकडे लक्ष। म्हाड्यात धैर्यशील मोहिते पाटील भाजपला धक्का देण्याच्या तयारीत। मोहिते पाटलांनी बुधवारी सकाळी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर संजय निरुपम यांनीही दिला राजीनामा। ट्विटर बायोमध्ये ठेवला माझा कट्टा कार्यक्रमाचा फोटो। निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। अमरावतीतून अर्ज भरण्याआधी भाजपची रॅली, भाषणादरम्यान नवनीत राणा भावुक। महायुतीतला धाराशिव मतदारसंघाचा तिढा सुटला। राणा जगजित सिंग यांच्या पत्नी अर्चना पाटील घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार। अजित पवार गटात आजच प्रवेश करण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह आणि नावाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी। अजित पवार गटाकडून कोर्टाच्या आदेशाचं पालन नाही, शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप। अरविंद केजरीवाल यांना आज जामीन मिळण्याची शक्यता। काल राखून ठेवलेला निर्णय आज कोर्टाकडून जाहीर होण्याचा अंदाज। मुंबईतील घाटकोपर ते वर्सोवा मार्गावरची मेट्रो 10 ते 15 मिनिटं उशिरानं। तांत्रिक बिघाड झाल्यानं ऐन गर्दीच्या वेळेला प्रवाशांना नाहक मनस्ताप। अलिबागचं नाव बदला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र। अलिबागचं नाव मायनाक नगरी करण्याची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।